गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आता जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी माझ्या घरी गेलेली आहे आणि इथे झोका बांधण्याची सोय नाही। तर हे बघा, इथे असा एक खिडकीला एक साईड आणि एक काय बोलतात कपाटाच्या ह्याला बांधलेला हँडलला काहीतरी जुगाड करून बाबूसाठी झोका बांधलेला आणि तिला झोपवलेलं आहे। झोक्याचा खूप सारा उपयोग झालेला, कारण की ती झोपत होती। आणि इथे शिरा बनवलेला आहे, 1 ते 1.25 किलोचा मी शिरा घरीच बनवलेला, कारण माझ्या दीदीच्या घरी गणपती होता, तर त्याची आज पूजा होती। 7 दिवसाचा गणपती आहे, तर पूजेसाठीच मी गेलेले, तर तिथे हा शिरा बनवला आणि बाकीचं सर्व बाहेरूनच ऑर्डर केलेलं जेवण। आणि इथे पूजा असली की मग पुजारी वगैरे मिळत नाही, कारण की ऐन टायमाला सगळ्यांच्या घरी जाणं वगैरे असतं, तर आम्हाला काही भेटलेच नाही। त्याच्यामुळे घरीच यूट्यूबवरून पूजा बघून आम्ही मांडणी करायचा विचार केलेला। तर इथे एक जण रांगोळी काढत होतं, म्हणजे आहे 3-4 जणी आम्ही होतो, तर त्याच्यामुळे मग सगळ्यांनी वाटून घेतली कामं। माझी तर बाबू होती, त्याच्यामुळे मला जास्त काही करायला नाही मिळालं। पण जसं की पूजा मी दीदी बोलली की तुला जर येत असेल तर आपण करूयात, तर मग यूट्यूबवरती बघून आम्ही सर्व ही पूजा मांडणी वगैरे केलेली। बाबू झोपलेली म्हणून मी पटकन तिला झोपवून शिरा वगैरे बनवून घेतला आणि ही पूजा मांडणी करायला सुरू केलेली। आणि नाश्ता वगैरे सगळं झालेलं आमचं काम। आणि हा काय बोलतात ते बाबू झोपलेली म्हणून आम्ही पटापट सगळ्या गोष्टी आवरून घेत होतो, कारण की मग ती उठली तर मग लेट होईल आणि त्याच दिवशी मला घरी रिटर्नसुद्धा यायचं होतं। तर मग पूजा वगैरे झाली की जेवण करून मग आम्हाला यायचं होतं घरी। आणि जास्त कोणी आले नव्हते, घरातले सर्वजण होते आणि तिच्या शेजारचे लोक होते बस, बाकी अदरवाईज कोणी आलेलं नव्हतं। त्याच्यामुळे आम्हाला पटपट सर्व आवरून घ्यायचं होतं, कारण लहान घर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांची चिल्लर पार्टी होती, चिल्ले पिल्ले, त्याच्यामुळे आवाज खूप झालेला। आणि मग इथे सगळं काम सगळेजण आवरून घेत होते आणि त्याच्यामध्ये बाबू नव्हती, पण एंजल मध्ये खूप करत होती। बाबू असली की बाबू असते, सर्व खेचायला सुरू करते, पण इथे बाबू नाही आहे, तर एंजल होती माझ्या मध्ये करायला। ती माझ्या बाजूलाच येऊन बसलेली आणि मग मी करते, मग तिथून ती हे ठेवते ते ठेवते असं तिचं सुरू झालेलं। हळदी कुंकू वगैरे वाहत होते, टाळ्या काय वाजवत होते। आणि थोड्याच वेळात नंतर बाबू पण उठून आली। त्याच्यानंतर मग मी अर्धा आमचं ऑलमोस्ट सगळं डन झालेलं, मांडून वगैरे बाबू यायच्या अगोदर सगळं झालेलं, थोडंफार राहिलेलं, तर मग बाकीचं दीदीने आणि वहिनीने माझ्या करून घेतलेलं। तर मी म्हटलं बाबूला जाऊन थोडंसं भरवून वगैरे आली, कारण की मग ती झोपेतून आंघोळ वगैरे घालून तिला झोपवलेली आणि मग तिथून पुढे मग कामाला लागलेलं। मग ती झोपलेली, तर त्याच्यामुळे मग सगळं आवरून घेतलं आणि मग ती उठली, तर मग मी खाली गेली। म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये 2 जण राहतात, बहीण आणि भाऊ, तर तो खाली राहतो ग्राउंडला आणि ती वरती राहते। त्याच्यामुळे मग मी खालच्या रूममध्ये जाऊन बाबूला भरवलं वगैरे आणि मग परत खेळायला तिला दिलं। झोपली तर नाही ती परत, मग नंतर सगळेजण आले, माझी आत्या वगैरे आलेली, आणि त्याच्यामुळे मग लगेच पूजावरून आम्ही आरती सुरू केली। ती माझी लास्ट आरती होती, कारण की मी गेले 2 दिवस, पण बाबूमुळे मला जास्त वरती गणपतीच्या इथे जायलाच भेटायचं नाही, कारण ती आहे ना ढोल वगैरे मुलं so high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. The end, but we'll see it through.
अशा प्रकारे आम्ही घरच्या घरी छोटीशी मांडणी केलेली, प्रयत्न केलेला आम्ही, पण व्यवस्थित झालेल्या सगळ्या गोष्टी आणि होते सर्वजण करायला, त्याच्यामुळे झालं. आणि दीदीने माझं सगळं सामान अगोदरच आणून ठेवलेलं, म्हणजे मॉर्निंगलाच गेलेली, पण सगळं व्यवस्थित लिस्ट बनवून घेतली आणि सगळं सामान घेऊन आलेली, त्याच्यामुळे बरं पडलेलं. आणि दोघी तिघीजणी असले की हेल्प करायला बरं पडतं, सजेशन ऐकायला मिळतात. आणि त्याच्यानंतर मग मांडणी करून मी खाली आलेली बाबूला झोपवायला, बाबूला भरवलं वगैरे आणि मग तिथेच खेळू दिलं, कारण ती वरती थांबत नाही, मुलं खूप गोंधळ करतात वरती, त्याच्यामुळे मग तिला खूप चिडचिड होते. मग मी खालीच जास्त वेळ असायची, वरती थोडा वेळ गेली तर अदरवाईज खालीच असते माझ्या भावाकडे. आणि त्याच्या पुढे मग इथे आरती सुरू झालेली. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. आरती झाली, पूजा वगैरे झाली, सगळ्यांनी पाया वगैरे पडला. मी घरच्याच कपड्यांवर होती ॲक्च्युली, मला रिटर्न घरी यायचं होतं, तर मी म्हटलं एकदाचेच कपडे घालेल, कारण की बाबू नवीन कपडे बघितले ना घातलेले की मग ती खूप किरकिर करते आणि बाहेरच चल अशी बोलते. मग मी दीदी करणार होती पूजा, तर मग दीदीनेच साडी वगैरे वेअर केलेली आणि आम्ही असंच होतो. आणि त्याच्यानंतर खाली आले, बाबूला झोपवलं आणि एंजलचं इथेच आलेलं मॅगी मॅगी मॅगी. ती खूप चिडचिड करत होती मॅगीसाठी, तर मी म्हटलं की आपण नंतर घेऊया. इथे तेच आमचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की नंतर खाऊयात म्हणून बाबूला झोपू दे. आता जेवण तर आहे ना, जेवणामध्ये डाळ भात, भाजी, चपाती, पुरी नाही चपाती होती, लोणचं, पापड वगैरे असं ठेवलेलं. आणि खूप लेट झालेला, 5 वाजलेले ऑलमोस्ट जेवायला. आणि त्याच्यात एंजलच्या पप्पांनी कॉल केला की मी घ्यायला येतो, तर मग आम्ही पटकन जेवण वगैरे करून निघालो, इथे घरी यायला निघालेलो. आणि पुढचं काय बाकीचं शूट नाही झालेलं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, गुड नाईट. आणि परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया आपण. तोपर्यंत बाय.